आपण आज पाहणार आहोत लसावी व मसावी ह्या टॉपिक वरील अवघड प्रश्न. अवघड प्रश्न म्हणजे दिसायला तर सोपेच प्रश्न असतात, पण 99% विद्यार्थी हा प्रश्न चुकवतात. म्हणजे कसं काय सिलिंग मिस्टेक होती, त्या टाईपचेच प्रश्न आपण घेणार आहोत. आपण किती वेळेस प्रॅक्टिस करता ह्याला महत्व नाही, आपण कन्सेप्ट समजून घेणं ह्याला महत्व आहे. तर प्रश्न काय आहे, अशी लहानात लहान संख्या कोणती की जिला 3, 4 व 5 ने भाग दिल्यास प्रत्येकी बाकी किती उरते? एक उरते. इथपर्यंत कळालं? प्रश्नामध्ये काय, अशी लहानात लहान, लहानात लहान हा जर प्रश्नामध्ये जर शब्दप्रयोग जर झाला असेल तर लहानात लहानच्या जागी काय करायचं आपण? लसावी हा शब्द घ्यायचा. लहानात लहान जर प्रश्नामध्ये दिसला तर काय करायचं? लसावी हा शब्द घ्यायचं. आणि मोठ्यात मोठा असा जर शब्द दिसला तर काय काढायचं? मग मसावी काढायचं. तर आपण काय काढू सर्वप्रथम? अशी लहानात लहान संख्या. तर दिलेल्या संख्येचा काय करू आपण? लसावी काढूया. 3, 4, 5. लसावी म्हणजे काय? सिंपल मध्ये सांगतो. लसावी म्हणजे काय? 3, 4, 5 ह्या संख्या आहेत. ह्या संख्या म्हणजे 3च्या पाड्यात, 4च्या पाड्यात, 5च्या पाड्यात कोणती संख्या अगोदर येते त्या संख्येला आपण लसावी म्हणतो. तर हे संख्या क्रमवार आहे का? 2 ने भाग जातो का? ना पूर्णतः जात नाही. 3 ने जातो का? जात नाही. म्हणून अशा ज्या संख्या असतात किंवा मूळ संख्या असतात त्यांचा लसावी काय असतो? लसावी हा त्यांच्या गुणाकाराच्या पटीत असतो. म्हणून ह्यांचा लसावी आपण गुणाकाराच्या स्वरूपात काढू शकतो. 3 गुणिले 4 गुणिले 5. 3 चौक 12, 12 पंचे 60. इथपर्यंत कळालं? इथपर्यंत लसावी तर प्रत्येक विद्यार्थी काढतो. पण जेव्हा प्रत्येकी बाकी एक राहते, जेव्हा असं बाकी एक उरते तेव्हा विद्यार्थी कन्फ्युजन असतात की बाबा ह्या 60 मध्ये एक मिसळायचं की एक मायनस करायचं. इथं भरपूर विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन असते. आपण तेच कन्फ्युजन दूर करणार आहोत. तर इकडे एक गोष्ट आहे का, लसावी काढलं, त्यांनी काय म्हणलं? 3, 4, 5 ने भाग दिल्यास प्रत्येकी बाकी एक उरते. समजा 60 ला जर 3 ने जर भाग दिले तर बाकी काय उरणार का? नाही उरणार. 60 ला जर 4 ने भाग दिला तर बाकी काय उरणार का? नाही उरणार. 60 ला जर 5 ने भाग दिला तर बाकी काय उरणार का? नाही उरणार. बाकी नाही उरणार. समजा आपण जर एक मिसळले ह्याच्यात तर बाकी एक उरणार का? उरणार. म्हणून 60 प्लस 1 61. मायनस नाही करायचं. मायनस जर केलं तर बाकी किती उरणार? मग 4 उरणार. कन्सेप्ट कळाले? हेच लक्षात असू द्या. इथपर्यंत तर प्रत्येक विद्यार्थी लसावी काढतो, पण जेव्हा प्रत्येकी बाकी एक राहते हा जेव्हा शब्द प्रयोग होतो तेव्हा कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे. हे 60 आहे, 60 मध्ये मायनस 1 नाही करायचे, 59 होतात. म्हणून 59 ला जर 3 न भाग दिला तर पूर्णचा भाग जाणार का? बाकी काय ना काय उरणार. म्हणजे कसं? आता 59, आता 59 ला जर आपण 3 न जर भाग दिला, 3 1 3, किती उरले? 2. 3 ना 27, बाकी किती उरले? 2 उरले. म्हणून ह्याला पूर्णतः भाग जाणार का? नाही जाणार. म्हणून तुम्हाला इथूनच कळते प्लस करायचं की मायनस करायचं. जास्त हे रट्टा मारायची आवश्यकता नाही. हे कन्सेप्ट समजली ना, विषय क्लोज झाला. तर ह्याच्या समोरचा आपण अजून एक प्रश्न घेऊ. ठीक आहे. हे प्रश्न क्रमांक 2. ह्या पूर्वीचा पण प्रश्न पोलीस भरतीला येण्याची दाट शक्यता आहे. हा पण प्रश्न पोलीस भरतीला येण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यापैकी तुम्हाला जवळपास 25 प्लस जिल्ह्यामध्ये हे 3 प्रश्न बघायला मिळणार म्हणजे मिळणारच. तर ही कन्सेप्ट जाणून घ्या. दुसरा प्रश्न आहे, अशी लहानात लहान संख्या. आपण पहिल्याच प्रश्नामध्ये सांगितलं लहानात लहान संख्या जर म्हणलं तर काय करायचं? लसावी काढायचं. मोठ्यात मोठी असेल तर मसावी काढायचं. अशी लहानात लहान संख्या सांगा की जिला 12 ने भागल्यास बाकी किती उरणार? 5 उरणार. 16 ने भागल्यास बाकी किती उरणार? 9 उरणार. व 18 ने भागल्यास बाकी 11 उरणार. तर ती संख्या आपल्याला काढायची आहे. त्यांनी प्रश्नामध्ये इथं सांगितलं अशी लहानात लहान संख्या सांगा की, म्हणजे आपल्याला तीच संख्या काढायची आहे. तर ही सर्वप्रथम आपण हे करून घ्यायचं. 12 ने भागल्यास बाकी किती उरणार? सर्वप्रथम हे कधी सोडवतो तेव्हा 12 ने भागल्यास बाकी किती उरणार? 5. बरोबर. 12 मधून 5 गेले 7. इथपर्यंत कळालं? त्याच्यानंतर 16 ने भागल्यास बाकी किती उरणार? 9. 16 ने भागल्यास बाकी किती उरणार?
9, मग 16 मधून 9 गेले 7. इथं फरक कधी पण समानच असणार आहे. फरक जर समान आलं नाही तर समजून जायचं की आपलं प्रश्न चुकलंय. त्यानंतर 18 ने भागल्यास बाकी किती उरणार? 11. 18 मायनस 11. 18 मधून जर 11 गेले तर किती उरले? 7. आला का फरक समान? 7 7 7. आता काय करायचं? हे 7 7 7 हे असू द्यायचे, काय प्रॉब्लेम नाही, पण हे काढून घेणं गरजेचं आहे. तर हे 12 16 18 12 ने भागल्यास, 16 ने भागल्यास, 18 ने भागल्यास, हे जे संख्या असतात ह्यांचं काय काढायचं आपल्याला? लसावी. लसावी आपण या पद्धतीने काढून घेऊया. 12 16 18. 12 16 18 आपण 2 ने भाग देऊया. 2 सकून 12, 2 आठी 16, 92 18. आता 2 न देऊया. 2 त्रिक 6, 2 चौक 8, 9 ला 9. आता 3 न भाग जाऊ शकतो. 3 एक 3, 4 ला 4, 3 त्रिक 9. 3 आणि 4 ला कोणत्या संख्येने भाग जाऊ शकतो का? नाही जात. म्हणून ह्या क्रमवार संख्या आहे. क्रमवार संख्येचा लसावी हा नेहमी त्यांचा गुणाकार असतो आणि मूळ संख्येचा लसावी सुद्धा गुणाकारच असतो. म्हणून जे राहिले ही कन्सेप्ट, इथं 4 राहणार, इथं 3 राहणार. ह्यांचा डावीकडील जे संख्या असतात त्यांचा काय करायचं आपल्याला? गुणाकार. 2 दुनी 4, 4 त्रिक 12, 12 त्रिक 36, 36 चौक 144. 144. 144 काय आहे? लसावी आहे. पण आपलं मेन उत्तर निघालं का? नाही निघालं. आता तुम्हाला विचार पडला असेल, हे 7 ह्याच्यात मिसळायचे की प्लस करायचे? इथं पण विद्यार्थी चुकतात. इथपर्यंत लसावी काढून घेतात, पण इथं चुकवतात. तर सोपी पद्धत कोणती आहे? कधीच विसरणार नाही ती पद्धत. आपण इथं वजाबाकी करतो, मान्य आहे ना तुम्हाला? तर इथं पण आपण वजाबाकीच करून टाकायची, इथं प्लस नाही करायचं. इथं जे सिम्बॉल आपण वजाबाकीचं वापरलं तेच आपण इथं वजाबाकी करायची. इथं वजा वापरलं आणि इथं प्लस वापरलं तर आपलं बरोबर येणार का? नाही येणार. म्हणून हे संख्या आपण इथं वजा केली, म्हणून इथं पण आपण ही कॉमन संख्या जी आहे ना 7, ती 7 एक वेळेस मायनस करायचं. म्हणून 144 म्हणून आपल्याला 7 घालवायची. 4 मधून 7 जातात का? जात नाही. हातच्याला इकडे घेतलं. 14 मधून 7 गेले 7 वाहिले, हातच्याला 1. 4 मधून 1 गेला 3. म्हणून फायनल आन्सर किती आला आपला? 137. समजलं का? काय नाही, सोपं सोपं. 12 हे कशाचं? 12चं 16चं 18चं लसावी काढले, इथपर्यंत कळालं. लसावी काढल्यानंतर हे जे आपण वजाबाकी करतो, शेम हे जी कॉमन संख्या आलेली आहे तीच आपण याच्यातून मायनस करतो ना. ही कॉमन संख्या नेहमी आलीच पाहिजे. समजा इथं कॉमन संख्या नाही आली तर समजून जायचं की आपण चुकलोय. ठीक आहे. तर प्रश्न क्रमांक आपण 3 चालू करूया. तर प्रश्न क्रमांक 3, हे आपले 3च प्रश्न लसावी मसावी मध्ये कन्फ्युजन करून विद्यार्थ्यांच्या सेलिंग मिस्टेक मध्ये मार्क जाण्याची दाट शक्यता होती. तेच प्रश्न तुम्हाला समजत असेल अशी तर मी अपेक्षा बाळगतो. तर आपण प्रश्न क्रमांक 3 घेऊया. हे पण प्रश्न तसाच आहे. अशी लहानात लहान संख्या, आता तुम्हाला कळालं ना, लहानात लहान म्हणजे काय करायचं? लसावी. मोठ्यात मोठी असेल तर मसावी. तर जाणून घ्या, अशी लहानात लहान संख्या कोणती? आपल्याला संख्या कोणती विचारली आहे? जिच्यात 5 मिळवले असता 12 15 व 18 या संख्याने निशेष म्हणजे पूर्ण भाग जाईल. एक संख्या आहे XYZ, कोणती संख्या आहे? तीच संख्या आपल्याला काढायची आहे. त्या संख्येत जर 5 मिळवले असता तर 12 व 15 व 18 ह्या संख्येने पूर्ण भाग गेला पाहिजे. तशी आपल्याला संख्या काढायची आहे. तर आपल्याला तर माहिती आहे ह्याचं लसावी काढायचं. तर 12 15 व 18 ह्या संख्येचा आपण काय काढायचं? लसावी. 12 15 18 आपण याला 3 ने भाग देऊया. 3 चौक 12, 3 पाची 15, 3 सक 18. आता याला 2 ने भाग जाऊ शकतो. 2 दुनी 4, 5 ला 5, 2 त्रिक 6. आता 2 3 5 ह्या संख्या एका पाड्यातल्या आहे का? नाही. आणि ह्या संख्या, पहिली गोष्ट तर मूळ संख्या आहे, बरोबर. तुम्हाला असा पण प्रश्न विचारू शकतात गणितामध्ये, एकमेव सममूळ संख्या कोणती? एकमेव सममूळ संख्या कोणती? ती संख्या विचारलं असता तर उत्तर काय देणार तुम्ही? 2.
तर ह्यांचं काय करायचं, ह्या तर एका पाड्यात नाही, तर ह्यांचा आपण गुणाकार करून टाकायचं. 3 गुणिले 2 गुणिले हे 2 गुणिले 5 गुणिले 3, ह्यांचा जर गुणाकार केला तर काय आपल्याला भेटणार, लसावी. लसावी भेटणार, पण हे आपलं फायनल आन्सर राहणार का, नाही राहणार. का नाही राहणार, त्याच्यात 5 मिसळायली आपण, कधी बाकी राहायची या प्रश्नामध्ये आपण मिसळलेले आहे, त्याच्यामुळं फायनल आन्सर राहणार का, नाही राहणार. पूर्ण प्रश्न समजून घेणं गरजेचं आहे. 3 दुने 6, 6 दुने 12, 12 पंचे 60, 60 त्रिक 180, 180 झालं. इकडं आहे, इथपर्यंत कळालं. लसावी तर प्रत्येक विद्यार्थी काढू शकतो. पण आता समोर काय करायचं, त्याच्यासाठी इकडं लक्ष द्या. जिच्यात 5 मिळवले असतात, एक संख्या आहे तिच्यात 5 मिळवले होते, 5 मिळवले होते म्हणून 12, 15, 18 ने भाग पूर्ण केला. तर ह्या संख्येला 180 ला 12 ने पूर्ण भाग जातो का, साइन दुने 12, साइन त्रिक 18, 15, बरोबर. पूर्ण भाग गेला का, 180 ला 12 ने गेला, 15 चा भाग बसला. दुसरी गोष्ट आहे, 180 ला आपण कशाने भागू, 15 ने. 3 5 15, 3 सक 18, हे 12, पूर्ण भाग गेला का, गेला, बरोबर. आता 180 ला आपण 18 ने भाग देऊया. 18 1 18, पूर्ण भाग गेला का, 10 चा गेला. ही संख्या मिळाली, 5 मिळवल्यानंतर ही संख्या पूर्ण भाग गेला. ही 180 ची संख्या भेटली आपल्याला. इकडे ऐकून घ्या, 180 संख्येमध्ये 5 मिळवले होते, त्यांनी प्रश्नामध्येच म्हटलं आपल्याला 180 अशी लहानात लहान संख्या कोणती की जिच्यात आपण 5 मिळवले असता. त्याच्यात 5 मिळवले म्हणून तर ह्या 12, 15, 18 ने भाग गेला. इथपर्यंत कळालं. ते 5 मिळवलेले काय करायचं आपल्याला, मग वजा करायची. वजा करायची ना, वजा केल्यावर काय होणार, 175. 175 ला असं भाग चाललं होतं का, नाही चाललं होतं. तर आपण त्याच्यात 5 मिळवले, 5 मिळवले म्हणून भाग चालला की नाही चालला, म्हणून फायनल आन्सर किती आहे, 175. कळालं का, 175. आपण 5 का मायनस केले, 180 संख्या आलती, 180 संख्येला 12, 15 व 18 ने पूर्ण भाग जात होता, पण आधी पूर्ण भाग जात नव्हता म्हणून त्याच्यात 5 मिळवले होते, म्हणून आपण आलेल्या लसावीतून 5 मायनस केले, मिळवलेले 5 काढून टाकले, तर ती संख्या कोणती मिळाली आपल्याला, 175. ठीक आहे. आपली पद्धत जर आवडली असेल तर मित्रांनो नक्की शेअर करा, लाईक करा. ओके, धन्यवाद.